नमस्कार मित्रांनो, डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, या ठिकाणी पुरवठा निरीक्षक या पदाची जाहिरात आलेली आहे। आपल्याला सांगण्यास वेगळं असं काही नको की ही जी पद आहे इतकं महत्त्वाचं पद आहे की मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र या पदाच्या मागे लागलेला आहे। काय लागलेला आहे? संपूर्ण महाराष्ट्र, कारण की हे पद आहेच तेवढं महत्त्वाचं। मित्रांनो, S10 तर हे जे पद आहे या पदाची जी पात्रता आहे, जे पेमेंट बेस आहे ते S10 या श्रेणीतलं पद आहे। जे साहजिकच लिपिक, टंकलेखक, ग्रामसेवक, तलाठी यांच्यापेक्षा वरच्या दर्जाचं हे पद असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी लागलेला आहे। जसं की ग्रामसेवक टॅक्स असिस्टंट असेल, MPSC लिपिक असेल, एक्साइज इन्स्पेक्टर असेल, यांच्यापेक्षा वरच्या लेवलचं पद S10 दर्जा असल्यामुळे या पदाच्या संपूर्ण लोक मागे लागलेले आहेत। तर मित्रांनो, या पदासाठी कोणते पुस्तकं आपण वापरली पाहिजेत जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळतील आणि तेच मार्क मिळतील ज्याच्यामधून आपल्याला काय येतील, प्रश्न येतील। तर त्या पुस्तकांची यादी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। आपल्या सगळ्यांना सिलेबस माहीत नसेल, कदाचित असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला सिलेबस मी तुम्हाला सांगू इच्छितो। नंबर 1 या ठिकाणी विषय आहे तुम्हाला मराठी व्याकरण। तर मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणचा जो दर्जा आहे तो 12वी दर्जाचा दर्जा असणार असून या ठिकाणी 25 प्रश्न असणार आहेत। किती? 25 प्रश्न असून 50 गुणांसाठी हे प्रश्न या ठिकाणी असणार आहे। कारण की आपला जो पेपर आहे तो टोटल 100 प्रश्न आणि 200 गुण। किती आहे? 100 प्रश्न आणि 200 गुणासाठी आहे। तर मित्रांनो, मराठी व्याकरणसाठी तुम्हाला जे पुस्तक वापरायचं आहे ते पुस्तक या ठिकाणी वापरायचं आहे मोरा वाळंबे आणि बाळासाहेब शिंदे। मोरा वाळंबे सरांचं आणि बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरायचं आहे। मराठीसाठी 2 पुस्तकं या ठिकाणी आहेत, एक आहे मोरा वाळंबे आणि बाळासाहेब शिंदे सरांचं। तसंच मित्रांनो, या ठिकाणी इंग्रजी व्याकरणसाठी जर म्हणसाल तर इंग्रजी व्याकरणसाठी सुद्धा 25 प्रश्न आहेत, 50 गुण आहेत। इंग्रजी व्याकरणसाठी सुद्धा आपल्याला जे पुस्तक वापरायचं आहे ते वापरायचं आहे बाळासाहेब शिंदे सरांचं, की ज्या ठिकाणी बेस्ट आहे। जर तुम्हाला वाटत असेल तर या ठिकाणी एम जे शेख सरांचं सुद्धा या ठिकाणी जे पुस्तक आहे ते पुस्तक तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। मित्रांनो, तर IBPS तुमची परीक्षा घेणार आहे, या ठिकाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पॅसेजची सुद्धा तयारी करायची आहे। कशाची? पॅसेजची सुद्धा तयारी करायची आहे। कारण की आतापर्यंत TCSच पॅसेज विचारत होतं, मात्र आता IBPS सुद्धा पॅसेज विचारणार आहे। त्यामुळे तुम्हाला पॅसेजची सुद्धा या ठिकाणी तयारी करायची आहे। नंतर तिसरा जो विषय तुम्हाला येतो इंग्रजी व्याकरण सुद्धा 25 प्रश्नासाठी आहे। तिसरा विषय येतो मित्रांनो, या ठिकाणी यांनी सांगितल्याप्रमाणे 3 नंबरचा विषय आहे तो आहे सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित। यांनी स्पष्ट असं केलेलं आहे की तुम्हाला अंकगणित सुद्धा विचारणार आहे। तर या 2 विषयासाठी जी पातळी आहे ती डिग्री लेवलची आहे। कशी आहे? डिग्री लेवलची आहे। त्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे अतिशय कठीण स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत मित्रांनो। तसंच या ठिकाणी डबल अकॅडमी तर्फे पुरवठा निरीक्षक पदाची आपली ऑनलाईन बॅच आपण सुरू केलेली आहे आणि ही ऑनलाईन बॅच फक्त 999 म्हणजे 999 रुपयामध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे। ज्या बॅचमध्ये लाईव्ह क्लास असतील, रेकॉर्डेड लेक्चर असतील, टेस्ट सिरीज असतील, नोट्स असतील, ई-बुक असतील आणि लवकरच आपल्या 18 तारखेपासून बॅच सुरू होत आहे आणि जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण सुद्धा आपण या बॅचमध्ये घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एकही प्रश्न तुमचा हा जाणार नाही। अशा तऱ्हेची मित्रांनो ही बॅच असणार आहे। ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला नंबरवर कॉल करायचा 80 10 45 77 60 आणि टेलिग्राम चॅनल आपला आहे डबल अकॅडमी पुणे, ॲप्लिकेशन सुद्धा डबल अकॅडमी पुणे आहे। त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही सरळ सेवा भरती कोर्सेसमध्ये गेले की पुरवठा निरीक्षक बॅच तुम्हाला भेटेल। तसंच मित्रांनो, या बॅचमध्ये अजून एक खासियत अशी आहे की ठिकाणी मेंटरशिप बॅच सुद्धा आपण सुरू करत आहे, की ज्या बॅचमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त काय होऊ शकतो, फायदा होऊ शकतो। तर यांनी सांगितल्याप्रमाणे हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम तुमचा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये सुद्धा अवेलेबल केलेला आहे। आता तुमचा जो प्रश्न उरला तो प्रश्न या ठिकाणी आहे जीके। तर या ठिकाणी जीके साठी कोणते पुस्तक वापरावे लक्षात ठेवा। तुम्ही जर थोडक्यात तुमचं जर एक तुम्ही पुनरावलोकन जर तुम्ही केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी सरळ कळत आहे की चालू घडामोडी विचारला आहे, नागरिक शास्त्र विचारला आहे, इतिहास विचारलेला आहे, भूगोल विचारलेला आहे, अर्थव्यवस्था विचारलेला आहे आणि सामान्य विज्ञान असं या ठिकाणी 1 2 3 4 5 6 6 विषय यांनी जीके मध्ये सांगितलेले आहेत। हे जे जीकेचे विषय आहेत हे प्युअर MPSCचेच विषय आहेत। कोणते दिलेले आहेत यांनी? हे सर्व टॉपिकची जर लिस्ट म्हणसाल जीके साठी तर MPSC आहे, MPSC साठी
तुम्हाला जर डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर चालू घडामोडी, देवा जाधवर, लक्षवेध आणि अभिनव पुस्तक वापरू शकता. या ठिकाणी नागरिकता शास्त्रासाठी तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरू शकता की जे बेस्ट आहे. नंतर इतिहासासाठी परत तुम्ही गाठाड यांचं पुस्तक वापरू शकता. तसंच भूगोलसाठी सौदीचा भूगोल किंवा दीपस्तंभाचा भूगोल तुम्ही वापरू शकता. नंतर अर्थव्यवस्था गणितासाठी तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरू शकता. इतिहासासाठी सुद्धा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक उपलब्ध आहे, ते पुस्तक तुम्ही वापरू शकता. आणि सामान्य विज्ञानासाठी कोलते सर किंवा भस्के सर यांचं पुस्तक वापरू शकता किंवा स्टेट बोर्ड वापरू शकता. मात्र मित्रांनो, हे सर्व पुस्तकं वाचण्यासाठी जर तुमच्याकडे वेळ असेल तरच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी हे संपूर्ण पुस्तक वाचू शकता. मात्र MPSC लेवलचे विद्यार्थी भरपूर या ठिकाणी स्पर्धेत असल्यामुळे तुमची स्पर्धाही खूप असून तुम्हाला हे पुस्तक सोबत तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तात्याचा ठोकळा, कोणाचा? तात्याचा ठोकळा तुम्ही वापरू शकता, ज्याच्यामध्ये तुमचे हे सर्व विषय रिवाइज होऊ शकतात. किंवा डबल अकॅडमीने आपल्या 12,000 वन लायनर नोट्स, किती? 12,000 वन लायनर नोट्स तयार केलेले आहेत. या वन लायनर नोट्समध्ये सुद्धा तुम्हाला हे संपूर्ण प्रश्न तुम्हाला या ठिकाणी काय येऊ शकतात, संपूर्ण प्रश्न तयार केलेले आहेत कमीत कमी टायमात जास्तीत जास्त अभ्यासासाठी. तर हे प्रश्न तुम्ही पुस्तक घरपोच या ठिकाणी मागवू शकता. तर अशा तऱ्हेने मित्रांनो पुरवठा निरीक्षकची बॅच या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. आता राहिला प्रश्न तुमचा गणित आणि बुद्धिमत्ता या टॉपिकचा. तुमच्या गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या टॉपिकसाठी तुम्हाला 25 प्रश्न असून 50 गुण असणार आहेत. गणित आणि बुद्धिमत्तामध्ये यांनी सरळ सांगितलं आहे की उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न असणार आहेत. तर मित्रांनो IBPS पॅटर्न आहे. महाराष्ट्रासाठी जर म्हणसाल तर सतीश वशे सरांचे पुस्तक वापरू शकता, पंढरीनाथ राणे सरांचे पुस्तक वापरू शकता, किंवा तुमच्याकडे जर वेळ असेल आणि तुमचा जर चांगला अभ्यास असेल तर RS अग्रवाल सरांचे या ठिकाणी तुम्ही काय पुस्तक वापरू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला पैकीच्या पैकी गुण या ठिकाणी मिळू शकतात. तर मित्रांनो ही बेस्ट पुस्तक यादी झाली. तसंच याच्यासोबत मित्रांनो आपल्याकडे गणित आणि बुद्धिमत्ताच्या शॉर्ट नोट्स सुद्धा या ठिकाणी आपण काढलेल्या, ज्या शॉर्ट नोट्स सुद्धा तुम्ही घरपोच यांचे पुस्तक वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात. तर अशा प्रकारे पुस्तक यादी आपण पाहिलेली आहे. बाकी या ठिकाणी आता IBPSच्या जुन्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या परीक्षेची पहिल्यांदाच परीक्षा IBPS घेत असल्यामुळे तुम्हाला उपलब्ध नसणार आहेत. बाकी जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषणाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर दररोज आपण टाकणार आहोत, त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. आणि ज्यांनी पुरवठा निरीक्षकची बॅच घेतली नसेल त्यांनी पटापट या नंबरवर संपर्क करून ही बॅच जॉईन करायची आहे. आशा करतो या ठिकाणी पुस्तकांची यादी तुम्हाला कळाली असेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.